नमस्कार मंडळी. तर आज सकाळ नाही तो कौशिकला आम्हाला दवाखान्यात घेऊन जावाचं होतं, त्याच्यासाठी रेडी झालो आणि मग नंतर घेऊन चाललेलं त्याला पनवेलला, कारण त्याची सर्दी वाढली होती. नंतर असं वाटलं कोणचे कुठं नेला यायला, कारण याची जाम मस्ती चालू होती जायची. वाटतच नव्हता काही पेशंट आहे. हॉस्पिटलला 1.5 तास लागला नंबर यावायला. त्याच्यानंतर मग डॉक्टरचे चेकअप वगैरे करून झाल्यावर त्याला इथं औषधं दिली ती घेतली आणि मग डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट. डायरेक्ट रांगोली कारला घेतली, ती याची मस्ती चालू होती. मग मोबाईल दिला. त्याच्यानंतर इथं बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या. आज बाजरीच्या भाकरींचा नैवेद्य दाखवायचा होता देवांसाठी. छोट्या छोट्या बनवलेल्या नाही, या 2 मोठ्या. या का आपल्याला जमणे काम म्हणून जराशाच बनवल्या. त्याच्यानंतर इथं वांग्याचा भरीत बनवायला घेतलेला देवांचा. आज बाजरीची भाकरी चंपाषष्ठी होती, तर बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचा नैवेद्य असते आणि कांद्याची पात. मग नंतर इथंशी देवाला मी तो नैवेद्य दाखवून घेतला, पाणी वगैरे सोडला आणि देवाला जेवण भरवला. त्याच्यानंतर देवारण जायचं होता, तर मी अशी तयारी करून ठेवली. आणि देवारण जाता आता याबद्दल माझं पेट्रोल टाकायचं आहे, टाका बरं. मग पाया वगैरे पडला देवारानंतर. येताना यांना बोललो का मला पनीर चिल्ली घ्या, आणि वाटतं नल येणार नव्हतं, तर मग इथंशी कपडे मी रात्री धुवून घेतलं. नाही तर आमच्या आई बी इतका पाण्याचा स्टॉक भरून ठेवलेला. त्याच्यानंतर याला औषध पाजला, यावरी औषधं दिली ती डॉक्टरनी. आणि मग बारीक जीवाला काय काय नाही आजारी पडल्यावर वाफारा घेतला. नाही एकीकडे मॅच चालू होती आमच्या गावची, ती बघली. नाही तर पोराने आमच्या करण्या बघा काय केल्या, आणि डिस्प्ले घालवला मोबाईलचा. आणि त्याच्या भावापासून त्याच्या बदल्याने आईस्क्रीम दिली, का तर डिस्प्ले घालवल्या बोलतं म्हणून काय बोलायचा. तर असा होता माझा आजचा दिवस.